18 तारखेला पहिला विषय आपण पुणेकरांच्या समोर सादर केला। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे मोदी मॉडेल या विषयावरती भारतीय जनता पार्टीची भूमिका आणि या विषयासंदर्भातलं विनयजींचे विचार आपण प्रत्यक्ष अनुभवले। त्याच दिवशी आपण नक्की केलेलं होतं की नजीकच्या 10-12 दिवसामध्ये आपण किरीटजी सोमय्या आता यांचा खरं परिचय करून देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। त्याचं कारण ते राजकारणात आत्ताच नुकतेच आलेले नाहीत, त्यामुळे यांचा परिचय सगळ्यांनाच अतिशय चांगला आहे। ज्याला एका वेगळ्या अर्थाने राजकीय जीवनामध्ये एक हिरोच्या नात्याने करप्शनवर कायम तुटून पडणारा चेहरा म्हणून किरीटजी आपल्या सगळ्यांच्या समोर आजपर्यंत कायमच सादर झालेले आहेत। मी सांगण्यामागचं कारण असं की 2014ची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर का आली याचं स्पष्टीकरण मी गेल्या वेळेला आपल्याला दिलं होतं। त्याचबरोबर या 10 वर्षात किमान केंद्रातल्या, राज्यातल्या आणि स्थानिक पातळीवरच्या काँग्रेस संस्कृतीच्या प्रत्येकच व्यक्तिमत्वाने राजकीय व्यवस्थापनांचा आणि प्रकल्पांचा कसा बोजवारा उडवला, किंबहुना कशा प्रकारचा भ्रष्टाचार समाजामध्ये बोकाळला, त्याचे भयानक आकडे आणि भयानक परिस्थिती आपण सगळ्यांनीच अनुभवलेली आहे। त्यामुळे 2014ची निवडणूक ही भ्रष्टाचाराच्या विरोधातली, याचा अर्थच ती काँग्रेस विरोधातली आहे, कारण भ्रष्टाचाराचं दुसरं नावच मुळी काँग्रेस आहे। मी आपल्याला हे एवढ्याचसाठी सांगू इच्छितो की त्यामुळे आपण जाणीवपूर्वक हे दुसरं भाषण आपण आयोजित केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप मी आपल्याला फक्त सांगणार आहे। अतिशय आटोपशीर आपल्याला कार्यक्रम प्रत्येकच करायचा आहे, त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम सुद्धा आपण अतिशय आटोपशीर करणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत अभयजी कुलकर्णी, मीडिया नेक्स्ट या व्यवस्थापनातील डायरेक्टर असल्याकारणाने आणि पत्रकारितेतील एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून ते पुणेकरांना परिचित आहेत। ते आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। आदरणीय दादासाहेब बेंद्रे हे आपल्या सगळ्या कार्यक्रमाचं किंबहुना या सूत्राचे सूत्रसंचालक आणि निमंत्रक आहेत। मी आपल्याला फक्त एवढंच सांगू इच्छितो, मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की पुण्याचा पायगुण अतिशय चांगला आहे। कालच नेमकी किरीटजींची ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित झालेली आणि हा लढवय्या नेता, हा भाजपाचा चेहरा, हा भविष्यकाळाचा लोकसभेतील एक बुलंद आवाज, एक अभ्यासू आवाज म्हणून आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळेल याची मला खात्री आहे। म्हणजे हे मी अतिशय लहानपणापासून त्यांचा मित्र असल्याकारणाने अतिशय ठामपणाने सांगू शकतो की कुठल्याही विषयाशी बौद्धिक पातळीवर गुणात्मक चर्चा करणारा असा हा चेहरा आहे। मी आपल्याला फक्त एकाच गोष्टीची परत एकदा आठवण करून देणार आहे की पुणेकरांच्या वतीनं या सभेतल्या सगळ्या सन्माननीय श्रोत्यांच्या वतीनं आपण किरीटजींना एक शुभेच्छा पत्र द्यायचं नक्की केलेलं आहे। ते मी फक्त आपल्याला वाचून दाखवतो। आपल्याकडे त्याच्या कॉपीज म्हणजे कोऱ्या कागदांवर आपण सह्या करणार आहोत, त्याला जोडून आपण पुणेकरांच्या वतीनं त्यांना ते शुभेच्छा पत्र देणार आहोत। माननीय किरीटजी सोमय्या, 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबई मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळाली याबद्दल मनपूर्वक अभिनंदन। निवडणुकीतील दणदणीत यशासाठी खूप खूप शुभेच्छा। 2014ची लोकसभा निवडणूक ही देशाच्या इतिहासाला वळण देणारी असणार आहे। विकास, सुशासन, समर्थ नेतृत्व याचा समुच्चय असलेले माननीय नरेंद्रभाई मोदी यांचे नेतृत्व देशाला लाभावे
यासाठी 126 कोटी जनता आस लावून बसलेली आहे. नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी, आपल्यासारख्या अभ्यासू भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सदैव आघाडीवर असलेला आणि आर्थिक विषयातील जाणकार तज्ज्ञ लोकसभेत असलाच पाहिजे ही आमचीच नव्हे तर महाराष्ट्रातील 10 कोटी जनतेची इच्छा आहे. जनता जनार्दनाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच. पुणे विचारमंच आपल्याला दैदिप्यमान सुयश चिंतत आहे. आपले पुणे विचारमंच 28 फेब्रुवारी 2014. या ठिकाणी फक्त मी एकच विनंती मंचाच्या वतीनं करणार आहे की या ज्या भावना आपण व्यक्त केल्यात, या भावना अध्यक्षांच्या वतीनं आणि आदरणीय दादांच्या वतीनं आपण त्यांना सादर करूयात, एवढीच मी त्यांना विनंती. अजून एक सूचना मी परत एकदा सांगतो, जी अत्यंत महत्त्वाची आहे. 2014ची निवडणूक 100% मतदान हा सर्वच भारतीय नागरिकांचा असलेला अधिकार आणि पुणे विचार मंचसारख्या एका छोट्या मंचाची आपल्याला आग्रहाची विनंती आहे की यासाठी आपण एक SMS हेल्पलाईन सुरू केलेली आहे. त्या हेल्पलाईनचे अशा स्वरूपाच्या स्लिप्स आपल्याला मुद्दाम माहितीसाठी आम्ही दिलेल्या आहेत. ती परत एकदा आपल्याला वाचून दाखवतो. ज्यांना मिळाली नसेल त्यांनी ती हेल्पलाईनची जी स्लिप आहे ती स्लिप आपल्याकडे ठेवावी. आपलं नाव मतदार यादीमध्ये तपासण्यासाठी पुणे विचार मंचाने SMS हेल्पलाईन सुरू केली आहे. आपले संपूर्ण नाव आणि आपल्या ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात, याच्यातील आपलं विधानसभा क्षेत्राचं नाव अशा पद्धतीने SMS खालील पत्त्यावर करावा, म्हणजे खालील नंबरवर करावा असं आपण म्हटलेलं आहे. तो नंबर मी आपल्याला सांगतो, आपल्याला स्लिप मिळेलच. 8600662666 या क्रमांकावर पाठवावा. आपण SMS केल्यानंतर आपलं नाव चेक करून तात्काळ आपल्याला SMS हेल्पलाईनच्या द्वारे आपली व्होटर लिस्ट, आपली व्होटर स्लिप ही आपल्याला SMS केली जाते. कृपा करून 2014च्या निवडणुकीमध्ये आपण मतदार आहोत हे आधी खात्रीलायकरित्या आपल्याकडे ठेवून द्या, जेणेकरून त्या दिवशी कोणताही गोंधळ आपला होणार नाही. कारण मतदानाच्या दिवशी अतिशय घाई असते आणि त्यावेळेला आपण जर यादीतलं नाव आपलं शोधायला गेलो तर कृपा करून आपलं 100% मतदानाचं जे एक इच्छा आहे ती पूर्ण होईल किंवा नाही याविषयीची शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे. कृपा करून ही स्लिप आपण प्रत्येकाने घ्यावी. धन्यवाद. माननीय किरीटजी. माननीय अध्यक्ष महोदय, बंधू भगिनीनो, थोडी धाकधूक वाटते. पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी. आणि मुंबईच्या लोकांना तर ह्या विद्वान लोकांच्या समोर जाऊन बोलायचं, विचार मांडायचे. म्हणजे योगेश गोगावलेला मी हळूच विचारलं की म्हणजे तुम्हाला म्हणाला होता की संघर्षाचा विषय असेल तर पहिला संघर्ष तर यांच्यासमोर बोलणं हाच आहे. परंतु राजकीय धावपळीचा या काळात पण ज्यावेळी योगेशने मला सांगितलं की आम्ही एक असा प्रयत्न, एक प्रपंच आहेत की वेगवेगळे विषय घेऊन जनतेच्या मध्ये त्याची माहिती द्यावी, त्या संबंधी भूमिका आणि जे आजचे जिव्हाळ्याचे विषय आहेत जनतेच्या मनातली भावना समजावून घेणं. राजकारणी असला की माईक आणि पॉलिटिशियन दोघांचा तर जन्मतानाच बहुतेक संबंध डेव्हलप झाला असेल. आणि एका म्हणजे एका लेखकाने पॉलिटिशियनची व्याख्या जे केली आहे आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळा ऐकली असेल, वाचलंही असेल. इंग्लंडच्या एका ऑथरने
म्हटलं की पॉलिटिशियन जगात सगळ्या ठिकाणी तेच असतात. अ पॉलिटिशियन इज अ पर्सन हू कॅन स्पीक ऑन एनी सब्जेक्ट. राजकारणी हे असं व्यक्तिमत्व आहे की तो कोणत्याही विषयावर बोलू शकतो, त्याला हवं असेल तेवढं बोलू शकतो. पॉलिटिशियन इज अ पर्सन हू कॅन स्पीक ऑन एनी सब्जेक्ट विदाउट टचिंग द सब्जेक्ट इज नोन एज अ पॉलिटिशियन. आता धाडस कोणी केलं, तुम्ही का मी, हे आपण ठरवूया. परंतु ज्यावेळी आपण 21व्या शतकातला दुसऱ्या दशकात हळूहळू पुढे जायला लागलो, त्यावेळेला 21व्या शतकातली चर्चा करत असताना माझी मेवणी पुण्यात आहेत. तर माझा मोबाईलमध्ये मला एक काहीतरी सॉफ्टवेअर संबंधी विचारायचं होतं. ती इंजिनियर आहेत म्हणून मी विचारलं, मंजू तुला हे थोडं थांबा. ती म्हणाले आता त्याची मुलगी येणार 12 वर्षाची आहे, ती पटकन करून देणार तुम्हाला. म्हणजे ही आई माझी मेवणी धाकटी, ती इंजिनियर, पण ती पण काय म्हणते, ती 12 वर्षाची मुलगी येऊन पटकन करून देणार. म्हणून 21व्या शतकातली ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी त्या 21व्या शतकातले वेगवेगळे एंगल, की एका बाजूला 21व्या शतकातली ही जी पिढी आहे दर 5 वर्षांनी बदलते, 10 वर्षांनी पण नाही. म्हणजे 17 वर्षाची मुलगी असेल आणि 12 वर्षाची असेल, तर ती 12 वर्षाची असेल ती 17 वर्षाच्या मुलीपेक्षा अधिक गतीने धावत असते. आणि त्यात 21व्या शतकातलं ज्यावेळी सुरुवात झाली होती त्यावेळी भारत IT क्षेत्रात जगाचं नेतृत्व करायला निघालं होतं. एकाने फार सुंदर वर्णन केलं की आय विल सी दॅट इंडिया विल बिकम बॅक ऑफिस ऑफ द वर्ल्ड. त्यावेळी आपल्याला 21व्या शतकातल्या सुरुवातीत त्याचा अर्थ समजत नव्हता. आज तुम्हाला माहित आहे, हे आपण जे BPO आणि हे जे म्हणतो सगळं, आज जगातला जेवढ्या टॉपमोस्ट बँक आहेत, जेवढ्या टॉपमोस्ट बँक, त्यापैकी मोर देन 90% बँकांची जगातली बॅक ऑफिस, जगातली बॅक ऑफिस हे हिंदुस्थान आहेत. कुणाचं इथे हिंजेवाडीला असेल, तर कुणाचं गुडगावला असेल, कुणाचं नोएडाला असेल, तर कुणाचं नवी मुंबईला असेल. Slowly, steadily, India is becoming brain of the world. आपला आता विषय पण त्याच्याशीच संबंधित आहे की जर ब्रेनचा योग्य दिशेने उपयोग झाला तर आपण जगाचं बॅक ऑफिस बनू शकतो. आणि जर इंडियाचा ब्रेनचा आपण उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायला लागलो तर मग योगेश गोगावलेला विषय ठेवावा लागतो, संघर्ष भ्रष्टाचाराची. म्हणजे 21व्या शतकातली सुरुवात करताना आपण या प्रकाराने विचार करायचो, हा विकास करणार, असा विकास करू, 7% 8% ग्रोथ वी विल हॅव बाय 2020. इंडिया विल बिकम अ महासत्ता, अ वर्ल्ड पॉवर. And in 2050, India will be the number 1 country of the world. हे 21व्या शतकातला पहिल्या दशकातल्या सुरुवातीत, आणि आज ज्यावेळी 21व्या शतकातल्या दुसऱ्या दशकात आपण आहोत, त्यावेळी तो GDP ग्रोथ पण खाली येऊ लागला, तो महागाईचा ग्रोथ वर 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 जाऊ लागला, आणि भ्रष्टाचाराचे आकडे
जे 5, 50, 100 कोटी मधले आकडे आता 5,000 आणि 10,000 आणि 50,000 कोटीच्या पेक्षा कमी जर कोणी किरीट सोमयानी कुठे घोटाळा उघडकीस आणला तर म्हणाला आज कोई मजा नाही आया यार. मी कुठून कुठपर्यंत पोहोचलो आम्ही. आज आपल्या पुण्यातले सिनियर आमदार आमचे सहयोगी गिरीश बापटनी विधिमंडळाचा पब्लिक अकाउंट कमिटीचा चेअरमॅन म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचा रिपोर्ट विधिमंडळात ठेवला. आणि हा रिपोर्ट वाचल्यानंतर दुःख पण वाटतं आणि भीती पण वाटते. हा रिपोर्ट वाचल्यानंतर असं वाटते की आम्ही कुठे चाललो आहोत. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधलं जाते आणि त्याचा FSI आणि TDR मुंबईचा अंधेरीचा ते कुठला तरी झोपडपट्टी योजनेचा त्या RTOचा कार्यालयाचा तिथे दिला जातो. 100 कोटी रुपयेचं बांधकाम भारत सरकार त्या चमनकर या कॉन्ट्रॅक्टर कडून करून घ्यायचा करार करते आणि त्याच्या समोर त्याला 5,000 कोटी रुपयाचा FSI आणि TDR दिला गेला हे हा रिपोर्ट म्हणतो. आणि यात राजकारण काय. कारण की पब्लिक अकाउंट कमिटी ऑफ महाराष्ट्र विधिमंडळ ज्यात विधानसभा आणि विधान परिषदेचे 25 सदस्य आणि या कमिटीचं जे प्रमाण आहे सदस्यत्व आहे ते त्या पक्षाचे जेवढे निवडून आलेले आमदार असतात त्याला धरून दिलं जाते. म्हणजे या कमिटीत बहुमत हे सत्ताधारी पक्षाचं असतं. चेअरमॅन विरोधी पक्षाचा तो सिनियर आमदार आता गिरीश बापट आहेत. 2 वर्ष गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली तो पब्लिक अकाउंट कमिटीने याचं अध्ययन केलं आणि त्यानंतर हा जर रिपोर्ट वाचला तर त्यांनी सांगितलं की आम्हाला हे कळत नाही अजूनपर्यंत हे अधिकारी आणि त्यांना मुभा देणारे नेते हे बाहेर कसे आहेत. आणि एकमताने हा अहवाल मंजूर झाला. म्हणजे याचा अर्थ की सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना पण हे पटतंय. FIR दाखल करा, CBI ला चौकशी करायचे आदेश दिले गेले. आणि म्हणूनच मित्रांनो ज्या वेळेला बांधकाम खातं फक्त पैशाचं बांधकाम करण्याच्या दिशेने पुढे जाऊ लागतं त्यावेळी देशाचं आणि राज्याचं बांधकाम हे 7 दिवसानंतर आपल्याला सापडलं तर आम्हाला सांगा. आपण त्या कथेत त्या गोष्टी ऐकतो, पुस्तकात कथा वाचतो. आम्ही औरंगाबादला गेलो होतो मराठवाड्यात त्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पाहण्यासाठी. तर ते जे अकबर बिरबलची जी कथा आहे ना तशा प्रकारच्या कथा. म्हणजे इथे बांधला, केनाल तयार केली आणि त्यासाठी 157 कोटी खर्च केला गेला आणि 2 वर्षानंतर तिथे दुष्काळ पडला. त्या दुष्काळात किती नुकसान झालं त्यात चौकशी करण्यासाठी समिती गेली. तर गावकऱ्यांनी तक्रार केली, पोलिसांनी केली, कलेक्टरनी केली, अधिकाऱ्यांनी केली. म्हणे इतकं भीषण दुष्काळ आहेत, लोकांना काय मिळत नाहीये आणि म्हणून चोऱ्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर कमिटीचा मेंबरना काय कळलंच नाही. अरे दुष्काळाची पाहणी करायला आलो चोऱ्याचं प्रमाण. तुला हो साहेब
ज्या गोष्टी मिळतात ते उचलून नेतायत. ओ इथे आम्ही बांध बांधला होता, कॅनल काढलं होतं, त्याची पण चोरी झाली. एक घोटाळा हातात घेतला तर दुसरा विसरणार आपण. ते 2G टेलिकॉम घोटाळा, 1,76,000 कोटीचा घोटाळा. घोटाळा काय, मला वाटतं बहुतेक काल होतं की आज, काल होतं. अहमदाबाद मध्ये परवा अहमदाबाद शहर पूर्ण 4G वायफाय करण्यात आलं. 4G वायफाय आणि 3 महिने फ्री आहेत, नंतर त्याचे चार्जेस सुरू होणार. हे 2007 मध्ये झालं असतं. आज 2014 मध्ये फक्त एकच महानगर झालं. आणि 7 वर्ष का डिले झालं, कारण की हा जो 2G टेलिकॉम होता, याचे जे स्पेक्ट्रम विकायचे होते, त्याची बोली बोलायची होती, ऑक्शन करायचं होतं, परंतु ते बोली बोलण्याची जी भाषा आणि शब्द, तुला बोली बोलायची आहे ना, तर बोली बोलायची म्हणजे बाहेर नाही बोलायची, मंत्र्यांच्या केबिन मध्ये बोलायची. तू कितना देगा, तू कितना देगा. आणि मंत्री आमचे राजा होते. आता स्वयं राजा मंत्री असेल तर त्याला प्रश्न कसा विचारता येणार. आणि म्हणून राजानी वेगवेगळ्या त्या एजेंट्सना बोलवलं. मेरे खाते में स्विस बैंक नंबर ये है, उसमें कितना पैसा तू डालेगा, तू कितना डालेगा, बोल. आणि त्यात बोली बोलली गेली आणि ज्यांनी सगळ्यात जास्त पैसे द्यायचं कबूल केलं त्याचं पत्र घेण्यात आलं. आणि मग टेंडर प्रोसेसचं जे ओपन लिलाव होतं त्याच्या जाची जागा घेतली फर्स्ट कम फर्स्ट. आता या कंपनीने फर्स्ट लेटर दिलं म्हणून त्याला स्पेक्ट्रम अलॉट केलं गेलं. आणि त्याच्यामुळे झालं काय, कॅगनी ऑडिटरनी लिहिलं की 1,76,000 कोटीचं नुकसान झालं. 1,76,000 करोड. एका बाजूला नुकसान झालं, दुसऱ्या बाजूला काय झालं, सुप्रीम कोर्टाने सगळ्यांना स्थगिती दिली. त्यामुळे 7 वर्ष टेलिकॉमचा विकास माझा देशात थांबला. ज्या गतीने 98 ते 2007 पर्यंत ज्या गतीने टेलिकॉम पासून, इंटरनेट पासून द बॅक ऑफिस बनण्याची जी हिम्मत, धाडस आम्ही करत होतो, आणि एक घोटाळा आपण काढतो, तेवढ्यात दुसरा येतो बाहेर. $1,85,000चा कोल घोटाळा. आता घोटाळा आणि महागाईचा संबंध कसा. पुण्यात पण मला वाटतं विजेचा दर सर्वसाधारणरित्या 6 रुपये पर युनिट होत असेल. आज 6 रुपये पर युनिट का दर आहे, कारण की कोळसा मला इम्पोर्ट करावा लागतोय. मग हिंदुस्थानात कोळसा नाही का,
भरपूर कोळसा आहे हो, परंतु त्या कोळसाचा दलालीत 11 मंत्र्यांनी हात काळे केले म्हणून सुप्रीम कोर्टाने स्टे दिला, म्हणून हिंदुस्थानाचा कोळसा अजून जमिनीच्या आतच आहे. आणि त्यामुळे मला इम्पोर्ट करावा लागतो. इम्पोर्टेड कॉल पर युनिट मिनिमम 1 रुपयानी कॉस्ट वाढवतं. 1,85,000 कोटीचा कोळसा घोटाळा, हे जे आकडे आहेत हे आता सुप्रीम कोर्टाने सांगितले किंवा सीबीआयचा फाइंडिंग मध्ये आहे किंवा कॅगने रिपोर्ट दिलेला आहे किंवा सीव्हीसीचा रिपोर्ट मध्ये आहेत. यातले कोणतेही आकडे किरीट सोमय्याचा घरचे नाही. 11 मंत्री, 11. त्यात आमचे विजय दर्डा असो, राजेंद्र दर्डा असो, सुबोधकांत सहाय असो, ते श्रीप्रसाद जयस्वाल असो, कि ते आरजेडीचे प्रेमचंद पीसी गुप्ता असो, अकरा मंत्र्यांनी आपले हात धुवून घेतले. ज्या कंपन्यांकडे कोळसाचा रंग कसा हे ज्याला माहित नाही, ज्याला पॉवरचा पीसी संबंध नाही, त्यांना 50,000 कोटी रुपयाचा कोळसा रिझर्वचा खाणी दिल्या गेल्या. ज्या खाणीची क्षमता 50,000 कोटी रुपयाचा कोळसा पुढच्या 20 वर्ष 25 वर्षात काढा आणि विका. आणि त्याच्यामुळे झालं काय, पुन्हा तीच गती. ऍक्टिव्हिस्ट मैदानात आले, कोर्टात गेले, कोर्टाने स्टे दिला. आज माझा देशातला कोळसा मला वापरता येत नाहीयेत. आज माझा देशातला गहू आहे, पण तो गहू सडतोय. पण माझा देशातला गरिबांना तो गहू दिला जात नाही. 58,000 कोटी रुपयेचं धान्य दर वर्षाला सडतंय. आमचे मंत्री महोदय पार्लमेंटमध्ये क्वेश्चनचं उत्तर देताना सांगतात, हो 58,000 करोड़ का अनाज सड़ जाता है. सुप्रीम कोर्ट कहती है कि मुफ्त में दे दो गरीबों को, लेकिन मैं मुफ्त में नहीं दूंगा. प्रधानमंत्री सांगतात, मैं अनाज सड़ने दूंगा लेकिन मुफ्त में नहीं दूंगा. वर्षाला 58,000 कोटी रुपयाचा धान्य. मी एफसीआयच्या गोडाऊन मध्ये गेलो, त्या हरियाणाला गेलो, तर 58,000 कोटी रुपयाचं धान्य चढते. त्यातना त्या पंजाब आणि हरियाणाने तिथेच 20-22,000 कोटीचं धान्य चढतं. आणि त्या एफसीआयच्या गोडाऊनची पाहणी करायला गेलो, तर असं धान्य म्हणजे हात लावला ना तर ते लगेचच ते साबणाने धुवावा लागतो, नाही तर संध्याकाळपर्यंत तुमच्या हातात पण जो वास असतो तो जात नाही. आम्ही जेवढी ते एफसीआय गोडाऊनची पाहणी करायला गेलो, तर तिथे काही ट्रक लागले होते. मी याला विचारलं, ये क्या करेंगे, ये कौन लेके जाएंगे? तो बोले नहीं, हमने टेंडर निकाला था, 61 पैसे किलो में ये सड़ा हुआ अनाज ले जाने के लिए ये पार्टी तैयार है. बोला कमाल है यार, इंसान खा नहीं सकता और जानवर उसके नजदीक आने की हिम्मत नहीं कर सकता, तो ये अनाज ये ले जाके करेगा क्या? तो बोले यार कमाल है सोमैया साहब, आप मुंबई महाराष्ट्र से आते हो और हमको सवाल पूछते हो. आपकी मुंबई महाराष्ट्र की तो कंपनियां ले जा रही है ये सड़ा हुआ अनाज, क्योंकि महाराष्ट्र सरकार ने नई पॉलिसी बनाई है कि अनाज में से शराब बना सकते हो. हळूच माझा बरोबर जोड़ीदार होता है, वो त्याला अधिकारी बोलतो, इनको क्या समझाते हो, इसने कभी जिंदगी में शराब को हाथ भी नहीं लगाया, उसको क्या पता. अरे सोमैया साहब, सड़े हुए अनाज की शराब बहुत बढ़िया बनती है. म्हणजे माझा देशात जे गहू पैदा होतो, आज
रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आहे, पण तरी गव्हाचा भाव वाढते, साखरेचे भाव वाढतात, दुधाचे भाव वाढतात, 4 वर्षात दुप्पट होतात. 58,000 कोटीचं धान्य चढतंय, पण गहू 20 रुपये. आमच्या देशातच सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरनी सांगितलं, मी हिंदुस्थानाच्या सगळ्या एअरपोर्टची शक्ल बदलणार, पुण्याची पण बदलली. ज्या दिवशी पुणे एअरपोर्टचा नंबर लागणार, मग तुम्हाला मी सगळे तुम्हाला आकडे देणार की आज कोणी किती बोगस कंपन्या बनवल्या ना, कशा प्रकाराने कॉन्ट्रॅक्ट घेऊन तिथे कितीचा घोटाळा केला, काय ती डिझाईन आहे. इतके 1000 कोटी रुपयाचं जे एअरपोर्ट बांधलंय पुण्याचं, त्याची डिझाईन आहे. दिल्ली एअरपोर्ट मध्ये सीएजीनी रिपोर्ट दिला, सीव्हीसीनी त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशनचे आदेश दिले. 1,00,000 कोटी रुपयेचा दिल्ली मुंबई एअरपोर्टचा घोटाळा झाला. 1,00,000 कोटी रुपयेचा. त्या प्रायव्हेट कंपन्यांना आजूबाजूची सगळी जमीन 99 वर्षासाठी लीजवर दिली गेली. आमचे प्रफुल्लभाई पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर, पटेल साहेब म्हणजे गुजराती आहे ना आमचे प्रफुल्लभाई, तर गुजरातीत एक म्हण आहे, कोणा बापनी दिवाळी. तर सरकारला सांगितलं 64,000 करोड़ के मैं एयर इंडिया के हवाई जहाज खरीदूंगा. 64,000 कोटी रुपये ते विमानं विकत घेतली. उडवायला सोडून द्या, ठेवायला जागा नाहीये. कशाला घेतली बाबा, डिमांडच नहीं है. तो यार तुम गुजराती यार बनिया हो गया, इसी बात करते हो यार, जितना बड़ा ऑर्डर देंगे उतना बड़ा कमीशन मिलेगा ना. अरे हमने कहा टुकड़े टुकड़े में लेना था, तो बोले कितने साल में मंत्री रहूंगा किसको मालूम है. ये मैं एकदम ऑर्डर दे दूंगा, बैंकों से ले लूंगा, बैंकों से लोन लूंगा आणि भारत सरकारची गॅरंटी घेणार, आणि खरंच तसं केलं हो. आज ते व्याज भरता भरता नाकी नऊ येते. 64,000 कोटी रुपये ते विमानं घेतली. डिमांड नाहीये, विमानं पडून आहे. त्याचे व्याज आणि हप्ते दरवर्षी जे 6,000 कोटी रुपयापेक्षा जास्त भरावे लागतात, कारण की मोर देन 10% इंटरेस्ट रेट आहेत. फक्त व्याजाचे 6,000 पेक्षा जास्त रुपये द्यावे, 6,000 कोटी रुपये. आणि दरवर्षी 6,000 कोटी रुपये एअर इंडियाचा लॉस होतोय. एअर इंडियाचा जो स्टाफ आहे त्याला द्यायला सॅलरी नाहीये, पगार नाहीये. ज्यावेळी मी हा घोटाळा काढला त्यावेळी इथलं तुमच्या पुण्यातलेच कोणतरी, मला माहित नाही आता तुमच्यापैकी कोणी ओळखत असेल तर, कारण मी आता येताना ते रेसकोर्सच्या जवळून आलो, तर आमच्या बरोबर ते योगेश कुलकर्णी होते. हसायला लागले. म्हणलं का, ते म्हणे आता तुम्ही जे भाषणात ज्याचं नाव घेणार आहात ना, तो इथे होता, हसन अली रेसकोर्सवाला, घोडेवाला. इथे बसायचा. त्या हसन अली रेसकोर्सवालांनी आमचे प्रफुल्लभाई आणि आमचे पवार साहेब यांचे जे कोणी एजंट होते त्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करण्याचं काम तो हसन अली हवालावाला करत होता. आणि ज्यावेळी मी ते काढलं तर या मंत्री महोदयाने भाजपच्या एका नेत्याला सांगितलं, अरे काय किरीट आरोप करतोय रे बाबा, त्या हसन अली घोडेवाल्याचा माझा काय संबंध हो. तो माझा नेता मला विचारायला लागला की त्याला मी सांगितलं, त्याला एक काम कर, त्याला सांगा पत्रकार परिषद घेऊन सांग हसन अली हवालेवाल्याचा काय संबंध. मग मी त्याचा काय संबंध आहे सगळे कागद देतो. म्हणे हसन अली तो हवालावाला काय बिचारा छोटा माणूस आहे, तो आजपर्यंत हसन अली जेलच्या बाहेर आला नाहीये, येऊ शकला नाही. मुंबई पोलिसांनी तर सोडून दिला होता त्याला, कारण की गृह खाते यांच्या हातात ना. सुप्रीम कोर्टाने
तो आदेश रद्द करून आजपर्यंत तो हसन अली हवालावाला जेलमध्ये आहे. सगळे एअर इंडियाच्या विमानाची जी खरेदी झाली त्यातनं जो किकबॅक दिला गेला त्या हसन अली हवालावाला तर पुण्याच्या ऑफिसमध्ये ज्यावेळी इन्कम टॅक्स वाल्यांनी रेड घातली त्यावेळी त्या कॉम्प्युटरमध्ये कुठल्या मंत्र्यांना किती पैसा दिला गेला आणि स्वित्झर्लंडच्या स्विस बँकेचा कुठल्या अकाउंटमध्ये किती पैसा ट्रान्सफर झाला त्याची सगळी डिटेल्स त्यांना सापडली. आज भारत सरकारचे 64,000 कोटी रुपये एअर इंडियाचे आता भारत सरकार दरवर्षी देते. भारत सरकार देते म्हणजे काँग्रेस सरकार म्हणजे काँग्रेसवाले नाही देत, तुम्ही देतात. या घोटाळ्याची जर सिरीज सुरू केली ना तर कुठल्या टीव्ही सिरियल वाल्यांनी जर ठरवलं तर 2-4 वर्ष सहजरित्या ती सिरियल चालू शकते. तसं सध्या मराठी सिरियल पण 2-4 वर्ष चालायला लागले आहेत ना. कुठली सध्या चालू आहे ते होणार सून काय, पण काही महिन्यानंतर मग असं वाटतं की आता सूनचा पुढे चल ना बाबा. आता जरा कंटाळा यायला लागला. पण ही जर ह्याच्यावर सिरियल बनवली ना तर मी तुम्हाला सांगतो 2-5 वर्ष तर योगेश भाऊ जरा कार्यक्रमाची वेळ बदलावं. 7 वाजता ती सिरियल येते हो हसन अली हवालावाला. ते 30,000 कोटी रुपयाचा केजी बेसिन गॅस घोटाळा, LICचा 10,000 कोटीचा घोटाळा, सत्यम कॉम्प्युटर 10,000 कोटीचा घोटाळा, हेलिकॉप्टरचा 3,500 कोटीचा घोटाळा, सैन्यासाठी शस्त्र घेतात त्यात पण भ्रष्टाचार. काल नेव्हीचा चीफनी राजीनामा दिला. कुणीतरी पत्रकार मला प्रश्न विचारत होतो. मी म्हणालो "यार दादा मला आनंद नाही होत याचा, कुणाला बरं वाटेल. देशाचा नेव्ही चीफ हॅज टू रिझाइन. खेदाची बाब आहे. डिफेन्स मिनिस्टरचा राजीनामा मागणार काय, राजीनामा मागताना कसा आनंद होणार. गेल्या 10 महिन्यात 10 अशा प्रकारचे किस्से झाले. 2 सबमरीन मध्ये 2 मोठ्या दुर्घटना. मी त्या डिफेन्सचा लँड स्केम काढला. 30,000 कोटी रुपये डिफेन्स. आदर्श म्हणजे काय, आदर्श म्हणजे डिफेन्सची लेन लाटली. तर संरक्षण मंत्रालयाची जी जमीन आहे, तुमचं पुण्यातलं जमीन घोटाळा आता काय सांगावं, सगळ्या पुण्यावाल्यांना माहित आहेत. ते पुणे कॅम्पचा तिथे कुठले ते हॉटेल्स आहेत आणि हे ते आता काय सांगावं. रेड पडतात, धाडी पडतात, 2-4 दिवस पेपरात येते, 2-4 दिवस हे लोक आपलं बाईट घ्यायला येतात आणि नंतर सगळेच गायब. मला आठवते ते पुणे डिफेन्स लँड स्केम मध्ये 1.5 वर्षापूर्वी इथल्या 2 बिल्डर्सना, एक मुंबईचा त्यातला, त्याच्या ऑफिसवर पण धाडी पडल्या आणि 4 महिन्यानंतर सब भूमि गोपाल की. यार क्या हो गया, कुछ उसके पास कुछ मेरे पास, क्या फर्क पड़ता है यार. हिंदुस्तान में ही रही ना जमीन, तो वो अमेरिका में तो चीन में तो नहीं गई है ना, फिर जाने देना यार, चुप. तर डिफेन्स लँडचे स्केम शोधायला इथे पुण्यातच ऑफिसमध्ये मी आलो होतो, डिफेन्स डिरेक्टरच्या ऑफिसमध्ये. तो मला हळूच म्हणतो, साहेब एक मेरा सहयोगी है, वो आपसे बात करना चाहता है. हाँ बोलो ना. बुला लो. तो बोले नहीं यहाँ नहीं है, जम्मू में बैठता है. मग त्याने जम्मूला फोन लावून दिला. तो जम्मूचा अधिकारी फोनवर आला. आपला महाराष्ट्रीयन होता. आता त्याची ट्रान्सफर झाली तिथून.
मला म्हणतो सोमय्या साहेब मी तुम्हाला एक फॅक्स पाठवतो, तुम्हीच हा विषय करू शकणार. आम्ही 1.5 वर्ष धक्के खातोय, काय होत नाहीये, परंतु वी आर प्लेइंग विथ द सिक्युरिटी ऑफ अवर कंट्री. त्याने फॅक्स पाठवला. मी जम्मू गेलो, दिल्ली गेलो आणि श्रीनगरला गेलो. श्रीनगरला उतरल्यानंतर आर्मीवाल्यांनी मला फुल बुलेट प्रूफ प्रोटेक्शन दिलं. श्रीनगर एअरपोर्टला घेऊन गेले. श्रीनगर एअरपोर्टला वळसा घातला. श्रीनगर एअरपोर्टचा आत गेलो. सगळे डॉक्युमेंट आणि फाईल दिली. श्रीनगर एअरपोर्टची जमीन 70 तुकड्यात 33% जमीन 2 माफियांना ट्रान्सफर करण्यात आली होती. आणि त्यात जे श्रीनगर एअरपोर्टची जी धावपट्टी आहे रनवे, त्याची पण 1/3 जमीन त्या 2 लेन माफियाना, म्हणजे 70 लोकांच्या नावाने जमीन ट्रान्सफर केली गेली, पण त्या 70 लोकांचे पॉवर ऑफ एटर्नी फक्त 2 लेन माफियाच्या नावाने. हा सगळा घोटाळा शोधून काढल्यानंतर एंथनीला संरक्षण मंत्र्यांना हे डॉक्युमेंट दिले. तिथून टीम गेली आणि ते सगळी ट्रान्सफर कॅन्सल करण्याचे शेवटी ऑर्डर दिले गेले. म्हणजे द मोस्ट सेन्सिटिव्ह एअरपोर्ट ऑफ द कंट्री, मोस्ट सेन्सिटिव्ह, आणि त्या एअरपोर्टची जमीन ट्रान्सफर होते. आणि तिथला माझा सेनाचा अधिकारी, डिफेन्सचा अधिकारी एवढं तक्रारी केल्यानंतर कोणी दखल घ्यायला तयार नाही. आणि म्हणून त्याला कुठला तरी पुण्याचा डिफेन्स ऑफिसरचा संपर्क करावा लागतो. तो किरीट सोमय्याचा संपर्क करतो आणि मग तो किरीट सोमय्या श्रीनगरला जातो. तीच अवस्था चायना बॉर्डरवरच्या डिफेन्सच्या लेनची झाली होती. हो पैसे का, पण काहीतरी तर सोडा. मी जसं तुम्हाला सांगितलं, सुरुवात केली की महाराष्ट्र सदन घोटाळा. तर न्यू महाराष्ट्र सदन दिल्ली घोटाळा, त्यात चमनकरना कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. 52 कोटी रुपयात महाराष्ट्र सदन बनवायचं. आणि त्या 52 कोटी रुपये त्याचबरोबर मलबार हिल मुंबईचा हायमाउंट गेस्ट हाऊस आणि अंधेरीचं RTO ऑफिस, तिथली पण बिल्डिंग बनवायची. त्या तिन्ही बिल्डिंग ते मिळून कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती, तर म्हणजे 100 कोटी रुपये. चमनकरांची करार झाला, तुम्ही 100 कोटी रुपयेचं हे कन्स्ट्रक्शन करून द्या. त्याच्या समोर तुम्हाला काय रोख देऊ, बोले नको नको, मला केस कशाला देत आहे तो, मी तर देशभक्त आहे, महाराष्ट्र भक्त आहे, मी सरकारचा पैसा कसा घेणार हो, नको 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 नको. मग मोफत करून देणार नाही, मोफत काय हो, तुम्हाला काय द्यायचं तर द्या. भुजबळ साहेब म्हणाले, अरे नाही नाही, मांग ले बेटा मांग ले, प्रसन्न है भुजबळ तुम्हारे के ऊपर. आणि मग भुजबळ साहेबांनी त्याला एका पाठोपाठ एक FSI TDR देत गेले. शेवटी त्या पब्लिक अकाउंट कमिटीने हिशोब लावला. त्यामुळे भुजबळ साहेब 100 कोटीचा कन्स्ट्रक्शन, आणि त्याच्या समोर त्याला तुम्ही FSI कितीचा दिला, तर म्हणे 5100 कोटीचा, 51 कोटीचा. का दिला तो, यार कमाल है यार, ध्यान तो रखना पड़ता है ना. महाराष्ट्र सदनाचा कॉन्ट्रॅक्ट मी चमनकरना दिला, आणि चमनकरनी सब कॉन्ट्रॅक्ट आमचा भुजबळ पुत्रवधू आणि ते काय आमदार पंकज भुजबळ आणि त्यांची बायको आणि खासदार समीर भुजबळ आणि त्यांची बायको, त्यांच्या कंपनीला त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट दिले ना. मग बघ, त्यांनी माझ्या सुनांची माझ्या मुलांची काळजी घेतली, तर मी त्यांच्या मुलांची काळजी घ्यायला हवी की नको. हा तो पब्लिक अकाउंट कमिटीचा रिपोर्ट. जे टोलची जी अवस्था आहे, काय महाराष्ट्राचं टोलची अवस्था, टोल बदल वादविवाद नाहीये. चांगले रस्ते बांधतात, त्याचा खर्च येतो. मुंबई पुणे एक्सप्रेस गडकरींनी बांधला, लोक हसत देतात पैसे. मी 2 तासात मुंबईहून पुण्यात पोहोचलो.
परंतु रस्ते चांगले बांधा आणि टोल घ्या. इथे तर रस्त्याच अस्तित्वात नाही. परंतु तूने मेरे रस्ते की ओर देखा ना, सपना देखा ना, ला 50 रुपया टोल दे. अशा प्रकारची अवस्था हो. 100 कोटी रुपये 350 कोटी रुपये वसूल झाल्यानंतर पण टोल चालू आहे. पीडब्ल्यूडीचे घोटाळे आतापर्यंत महाराष्ट्रात 10,500 कोटीचे घोटाळे बाहेर आले. 70,000 कोटी रुपये तुम्ही सिंचनात घोटाळा करतात आणि त्याचा किकबॅक सुनील तटकरे साहेबांनी कसा घेतला. मी तर फक्त 36 कंपन्यांची यादी दिली. मी म्हणालो इसमें से एक भी कंपनी सही होगी तो बताओ, एक भी. आणि शेवटी 1.5 वर्षानंतर कंपनी अफेयर मंत्रालयाने सांगितलं ये सुनील तटकरे परिवार की 36 की 36 कंपनी में गडबड है आणि सेक्शन 224 मध्ये त्याच्या इन्व्हेस्टिगेशनचे आदेश दिले गेले. हे भुजबळ साहेबांचे गेल्या आठवड्यात मी पेपर्स काढले. 2009 मध्ये एक पोरग आमदारकीसाठी उभं राहिलं, दुसरं पोरग खासदारकीसाठी आणि तिसरे बाप म्हणजे वडील नामदारकीसाठी. म्हणजे एक आमदार, एक खासदार आणि एक नामदार. तिघांनी इलेक्शनचं फॉर्म भरताना रिटर्न फाईल केलं, एफिडेव्हिट फाईल केलं. संपत्ती किती? 21 कोटी रुपये. आता त्या एफिडेव्हिट मध्ये जे 21 कोटी रुपये दाखवले त्याचा हिशोब 2014 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट किरीट सोमयाने करून दाखवलं. किती झाले? 2663 कोटी रुपये. आता समजा महाराष्ट्राच्या तरुणांनी पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांना प्रश्न विचारला की याच्यावर पण एक 4थी आणि 5वी किंवा MBA मध्ये एक धडा ठेवा ना हो. 21 कोटी ते 26 कोटी कसे होणार? छगन भुजबळ यांचं व्याख्यान गावोगावी ठेवूया आपण हो. महाराष्ट्राचा उद्धार होणार ना. ते म्हणाले अरे किती ठिकाणी ठेवा. मी म्हणलं पहिलं सगळ्यात पहिलं अजित पवारांच्या समोर ठेवा, कारण की त्या सध्या मला फायनान्स मिनिस्टर अजित पवार आहे ना. रोज नवीन टॅक्स घालतात आणि टॅक्स टाकतायत आणि सेस लावतायत आणि टोल वाढवतात. तर छगन भुजबळांकडून शिका. 21 कोटी से 26 कोटी जादू की वो जो है ना, वो तुम उसके पास ले लो ना यार. बोगस कंपन्या कसा काढायचा तर मला मी एकाला आमच्या चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटचा जो अध्यक्ष होतो त्याला एकदा सांगितलं, अरे यार तुम CA के जो सिलेबस है ना जरा बड़ा करो, बड़ा करो. तुम लोग पॉलिटिशियन को हमेशा डांटते हो, कोसते हो. पॉलिटिशियन के पास से सीखो. वो तटकरे को पूछो, भुजबल को पूछो. बेनामी बोगस कंपनियां, एक कंपनी में से 350 कंपनियां कैसे बनाना, ये इसका राज जानना है तो मिलो सुनील तटकरे को. 350 कंपन्या या दोघांनी बनवल्या. आणि ते काहीतरी सध्या पिक्चर येते ना, शोधा म्हणजे सापडणार. अजूनपर्यंत सापडलंच नाहीये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला. त्या रायगड जिल्ह्यात किती जमिनी घेतल्या. ओ खा पण किती खाणार हो. मग कधीतरी नरेंद्र मोदी आला तर काय होणार रे भाऊ तुझं. आणि कधीतरी त्या सुप्रीम कोर्ट मध्ये चीफ जस्टिस कापडिया आला तर मग त्या राजाला जेलमध्ये जावं लागलं ना. कलमाडीचं काय झालं. 70,000 कोटीचा CWG घोटाळा. आणि म्हणून मित्रांनो, ज्या पद्धतीने भ्रष्टाचार वाढायला लागला, मी एक टेबल टोटल केलं तर 2007 ते 2012 पर्यंत मोठे 10 घोटाळे, तर त्याची किंमत झाली 6,67,000 कोटी रुपये. ज्यावेळी आम्हाला ते वेगवेगळे एजेंसी येऊन सांगायचे तो आपको पता है कि स्विस बैंक में आपके कितने पैसे हैं. मतलब आपके है ना यार, मेरी बैंक में एक पैसा नहीं, तू स्विस बैंक की क्या बात करता है यार. तो बोले आपके है ना, आपके देश के लोगों के 22.5 लाख करोड रुपये. मग लक्षात आलं की अशा प्रकारचे घोटाळ्याचे पैसे तिथे ट्रान्सफर होतात. स्विस बँक मध्ये 22.5 लाख कोटी रुपये आहेत. कोणीतरी प्रश्न विचारतात
हो, तुम्ही होतात ना सोमय्या साहेब खासदार, तुमचे होते ना मंत्री, मग त्यावेळी का नाही आणलं पैसे परत? म्हणून त्यावेळी पण आम्ही संघर्ष करायचो, कोर्टात गेलो होतो. पण 2011 नोव्हेंबरमध्ये जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे इंटरनॅशनल कोर्टनी अमेरिकन सरकारचा पक्षात निर्णय दिला. अमेरिका पण स्विस बँकेचा विरुद्ध भांडत होतं आणि त्यावेळी निर्णय आला, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट जजमेंट इन द इंटरनॅशनल कोर्ट, की ज्या देशाला स्विस बँकेचा त्या देशाचा काळं नाणं परत हवं असेल तर त्या देशाचा संसदेने नवीन कायदा करावा आणि त्या कायदा पास झाल्यानंतर स्विस बँकेने तो पैसा आणि त्याची माहिती त्या देशाला देणे बंधनकारक असणार. अमेरिकाने नवीन कायदा केला, इंग्लंडनी केला, जर्मनीनी केला, फ्रान्सनी केला, इटालीनी केला, हिंदुस्तान करायला तयार नाही. आम्ही ज्यावेळी कांग्रेस वाल्यांना सांगितले यार इतना इन्फ्लेशन बढ़ रहा है, तुम्हारे जीडीपी जो डेफिसिट बढ़ रही है तो क्यों नहीं कर लेते? बोले यार पागल हो क्या, साला हमारा ही तो पैसा है, तू हमारा ही पैसा वापस लाने की बात कर रहा है. पण मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण ज्या मला शुभेच्छा पत्र दिलं आहे त्याबद्दल अध्यक्ष महोदय आपला आणि योगेशला खरंच म्हणजे मी धन्यवाद देतो. पण या शुभेच्छा पत्र हातात घेऊन सांगतो की किरीट सोमय्या खासदार झाल्याबरोबर जे पहिलं अधिवेशन होणार त्यात तो स्वतः नवीन ते स्विस बँकेचा पैसा परत आणण्याचा बिल किरीट सोमय्या घेऊन येणार. माझा देशातले 22.5 लाख कोटी रुपये परत आलेच पाहिजे आणि मला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगणार किरीट तू कशाला, सरकारच हे विधेयक आणणार आणि हिंदुस्थानात ते 22.5 लाख कोटी रुपये परत आणून या हिंदुस्थानाला 21व्या शतकातलं महान देश बनवून दाखवणार. मला विश्वास आहे की असाच प्रकारच्या विचार मंथनातून आपण जे 21व्या शतकातला सुरुवातीत जे स्वप्न पाहिलं होतं पण जे 2007 ते 2012 पर्यंत ज्या गतीने भ्रष्टाचार वाढल्यामुळे ते स्वप्न थोडं दबलं आहे. चला आपण पुन्हा उठूया, या भ्रष्टाचारी लोकांशी संघर्ष करून त्यांची जागा दाखवूया. त्यांचा सगळा जो भ्रष्टाचाराचा पैसा तो हिंदुस्थानाच्या रिझर्व्ह बँकमध्ये जमा करून या माझा देशाला, आपला देशाला पुन्हा एकदा 21व्या शतकातलं सर्वोच्च देश जगातला बनवायचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने पुढे जाऊया एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.